की मृत्यू झाला आणि त्याच्या आयातीपर्यंत त्याला 2.5 लाख रुपये मिळाले. त्यानंतर त्याची पत्नी किंवा पती जो असेल त्याला 5,000 पेन्शन मिळते. सरकारी कर्मचाऱ्याला उदाहरणार्थ माझं उदाहरण घेतलं की मला 10,000 पेन्शन जर नसेल आणि माझा मृत्यू झाला तर माझ्या पत्नीला 5,000 पेन्शन मिळते. मला 10 मिळत असेल तर पत्नीला 5 मिळते. पण इथे काय होतं की तुम्हाला जर 5 मिळत असेल तर तुमच्या पत्नीला 5,000 पेन्शन मिळणार. लक्षात घ्या, आधी रक्कम नाही, 5 तुम्हाला तर 5 पत्नीला मिळणार. आणि असं काही धरा की 5 लाख रुपये तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला मिळाले आणि दोघांचाही मृत्यू झाला तर सरकारी स्कीम मध्ये जय महाराष्ट्र पुढे काही होत नाही. पण आपलं काय झालेलं आहे, आपले 10 लाख रुपये आपल्या फंडामध्ये जमा आहेत. आपल्याला पत्नीला आणि पत्नीला मिळून 5 लाख रुपये मिळाले. शिल्लक किती राहिले? 5 लाख रुपये. हे 5 लाख रुपये तुमच्या वाचले. लक्षात घ्या, किती सुंदर पेन्शन योजना जगामध्ये पुढे. आणि आणखी महत्वाचं मला आज वाटतं बाबा मी सगळं करू शकतो. एका वर्षात मला वाटतं की माझ्यावर पैसे भरता येतात, मला 50 भरता येते. तुम्ही माझी पेन्शनची रक्कम कमी करू शकता, ते कमी जास्त करू शकता, थांबवू शकता, पुन्हा सुरू करू शकता. इतकी फ्लेक्सिबल, इतकी लवचिक ही स्कीम आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे, तुम्हाला शक्य नसेल, मुलगा आहे, मुलगी आहे, नात आहे, नातवंड आहे, भात आहे, भाची आहे, ह्या सगळ्यांना अटल पेन्शन योजनेमध्ये वाक्याला सांगा. आणि ज्या सगळ्या योजना सांगितलेल्या आहेत ते मी सांगताना मला कमिशन मिळतं का याचा विचार करू नका. बँकेला एक पैसा कमिशन मिळत नाही. ते फक्त तुम्ही आम्ही जे तुमच्याकडे इथे आलेलो आहोत ते फक्त तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहोत. तुमच्या सगळ्यांनी मिळून जरी विमा काढला तरी मला एक ढेला मिळणार नाही. माझे पैसे मला पटवून नसतं तुम्ही आलेलं आहे. बँकेच्या खात्याने 6 पेट्रोल बसत नाही. त्यामुळे आपल्या महिन्याचा पहिला प्रश्न काय असतो, तुम्ही सांगितलं की याचा काय फायदा आहे. तर तुम्हाला मी सांगतो की याचा बँकेला एक पैसा फायदा नाही, फक्त झाला फायदा तुमचा. त्यामुळे आज तुम्हाला जरी उशीर झाला असेल, आम्ही सुद्धा धावपळ करत आलेलो आहोत, तर मला असं वाटतं की आज इथे आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे. प्रत्येकाने संध्याकाळी हीच योजना आता जे काय आहे त्याच्यावर 5 जणांना सांगितलं आणि त्यातल्या एका माणसाने जरी केलं तर मला असं वाटतं की 100-200 लोकांनी हे नियोजनात भाग घ्यायला हरकत नाही. आणि तसं झालं तर असं मी समजून की आमच्या एरियाचं प्रयोजन आणि त्याला यश मिळालं असं आम्ही समजून जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपलं जे पीक कर्ज आहे, आपण जे ड्रॉप लोन घेतो त्याचा वापर कसा करायला तुम्हाला. आपलं बचत खातं आहे, त्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो, पैसे काढतो. पण जर आपलं ड्रॉप लोन घ्यायचं आपण बचत खात्यासारखं वापरतो. मी तुम्हाला रुपये कार्डला 2 लाखाचा इन्शुरन्स सांगितला तर ते रुपये कार्ड तुम्ही केसीसी म्हणजे तुमच्या ड्रॉप लोन कार्ड घेतला आणि असं काही जरा तुम्हाला 1 लाख रुपये ड्रॉप लोन सँक्शन झालं. 1 लाख ड्रॉप लोन सँक्शन झालं, आम्ही काय करतो, तुमचं 1 लाख रुपये तुमच्या बचत खात्यामध्ये टाकून देतो. तुम्हाला 1 लाख रुपये लागायला 1 लाखावर लागायला नाही. पण तुम्हाला 1 लाख आम्ही सँक्शन केलं तर तुम्ही 1 लाख नाही उचलले, फक्त 50,000 उचलले. व्याज किती लागणार आहे? 50,000. पुन्हा काय होतं, माझं सोयाबीन आलं, 1 लाख रुपये माझ्याकडे आले, 1 लाख आले, मी माझ्या खात्यामध्ये टाकून दिले. बॅलन्स जेव्हा पाहिजे माझ्याकडे किती 2 लाख शिल्लक आहे माझ्याकडे. जेव्हा पाहिजे तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा. आणि तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कुठे रासायनिक खतं घ्यायला गेला, बी घ्यायला गेले तर त्याच्याकडे मला तर असं वाटतं की बैल विकणारा कसाकडे पण आता ते बोलत हे काय कोड असतो तो तुम्हाला काय पैसे मागवायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आपण काढू शकतो. खेड्यामध्ये एक ठरलेली म्हण आहे, असं म्हणतो की आपलं असतं लेखून खावं. बरोबर ना? पैसा उघडा दिसला की तो उडून जातो. तुम्ही नुसतं सांगितलं बाजूला 1 लाख रुपये पैठणी झाली, 50 रुपये काही देऊ आणि 1 लाखाला सोडावाली काय देऊ. त्याकरता आपण आपली लोकून कसं देऊ शकतो, आपलं आपण खात्यासारखं वापरा, बचत खात्यासारखं वापरा. हे केलं तर तुम्हाला रिन्युअल करायची गरज नाही. प्रत्येकाला आता जाताना आपण काय सांगतो, 1 लाखाला 1000-12 रुपये टाका पहिला प्रश्न असतो 1 लाख आणायची कोणता. हे जर मी सांगितलं तशा प्रकारे तुम्ही जर वापरून बचत खात्यासारखं वापरू तर मला असं वाटतं की तुम्हाला रिन्युअलची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक होऊन जाईल. तुम्हाला उशीर झाला आणि त्यानंतर तुम्ही पर्यंत तुम्हाला ज्ञान देत बसतो, शांतपणे ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. पुन्हा एकदा माफी मागतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना उशीर झाला. धन्यवाद.